कालावधीमध्ये बोलवल्यानंतर पण या ठिकाणी आपण उपस्थिती दाखवल्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो। या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित माननीय महापौर, गटनेते पवन कदम, शिवसेना पक्षाचे महाराष्ट्राचे सचिव, ज्येष्ठ नगरसेवक राम रेपाळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। आज ही पत्रकार परिषद घेण्याच्या पाठीमागचा उद्देशच मुळात आहे की कालपासून परवाच्या महासभेनंतर बरेच प्रश्न शहरामध्ये निर्माण झालेले आहेत आणि कशा प्रकारे त्या ठिकाणी करवाढ दरवाढ झालेले अशा प्रकारचं चित्र एकंदरीत नागरिकांच्या समोर उपलब्ध झालेलं आहे। मी आपल्या माहितीसाठी सांगतो, ठाणे शहर हे आमचे सर्वोच्च नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांच्या विचारातून, त्यांच्या संकल्पनेतून ठाणे शहर हे बदलतं ठाणे शहर जेव्हा असतं, ठाणे शहराचं वाढतं नागरीकरण आणि शहर बदलते। शहर बदलत असताना कधीही त्या शहरामधले विकासाच्या कामाची भूमिका सुद्धा बदलत असते। मग त्यामध्ये रोड असतील, ट्रान्सपोर्टेशन असेल, पाणी असेल, सर्व सुखसोयी नागरिकांना मिळण्यासाठी त्या ठिकाणी काम करावं लागतं आणि ठाणे शहरातल्या नागरिकाला कुठल्याही प्रकारची अडचण होऊ नये, ठाणे शहरातल्या नागरिकाला सर्व सुखसोयी मिळाव्यात या विचाराचे शिंदेसाहेब असल्यामुळं आणि तसे आदेश आमचे गटनेते पवन कदम यांच्या माध्यमातून आम्हाला सातत्याने मिळत असतात। शिंदेसाहेबांचे जे आदेश असतील त्या आदेशाची अंमलबजावणी या ठिकाणी सभागृहामध्ये होत असते। शहरामध्ये काम करत असताना गेली 11 वर्ष, प्रथम मी एकच मुद्दा तुमच्या समोर मांडतो, गेली 11 वर्ष आपण कुठलीही करवाढ दरवाढ न करता ठाणे शहरातल्या विकासाची घोडदौड ही कायमस्वरूपी चांगल्या प्रकारे चालू ठेवलेली आहे। मग गेल्या 11, 12, 15 वर्षापूर्वीचं ठाणे शहर आणि आताचं ठाणे शहर जर बघितलं तर त्यामध्ये कितीतरी फरक जाणवतो। विकास आणि कामं करणं याला निश्चितच एक आर्थिक त्यासाठी पाठबळ हे 100% लागतं। आमच्यासमोर नुकताच अर्थसंकल्प मंजूर करत असताना, हा अर्थसंकल्प मंजूर करत असताना 279 कोटीचा अर्थसंकल्प आमच्यासमोर या ठिकाणी सादर झाला। आता 6221 कोटीचा अर्थसंकल्प सादर होत असताना त्यामध्ये स्पिलओव्हर जवळजवळ 2400 कोटीचं स्पिलओव्हर आणि 2800 कोटी हे वार्षिक, ते म्हणजे पगार वगैरे हे आहे की कंपल्सरी त्या ठिकाणी खर्च होतो। म्हणजे एकंदरीत त्या ठिकाणी सुरुवातीला अर्थसंकल्प सादर होत असताना किमान 500 कोटीचं त्यामध्ये कमीचा वजा अर्थसंकल्प सादर झाला। शहराच्या दृष्टिकोनातून कामं करत असताना आम्ही या संदर्भात आमच्याकडं हा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर माननीय महापौर महोदया यांच्या अध्यक्षतेखाली सातत्याने सर्व विभागाशी चर्चा केली। शेवटी विश्वस्त म्हणून ह्या महापालिकेचा कारभार चालत असताना प्रशासनाबरोबर सत्ताधारी मंडळी जर असतील, दोन्ही चाकं असतील, वास्तविक आम्ही आशा करूया की सर्वच चाकं एकत्र असली पाहिजे, परंतु या ठिकाणी सत्ताधारी आणि प्रशासन एकत्र असलं तरच त्या ठिकाणी कामं होत असतात। 500 कोटीचं त्या ठिकाणी ज्या वेळेला मायनस अर्थसंकल्प झाला त्यावेळेला आमच्या पुढं प्रश्न उभा राहिला की गेली 9-10 वर्षानंतर सर्व नगरसेवक या ठिकाणी निवडून आल्यानंतर त्या नगरसेवकांना त्यांच्या प्रभागातली कामं करण्यासाठी काय करावं लागेल असा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाला आणि म्हणून या सगळ्या गोष्टीची चर्चा करून आम्ही वास्तविक पाहता चर्चा करून त्यामध्ये किमान 1300 कोटीची वाढ सुचवून तो 7500 कोटीपर्यंतचा अर्थसंकल्प आम्ही त्यावेळी मंजूर केला। आता वाढ सुचवल्यानंतर वाढ ही वाढ असते आणि वाढ सुचवून त्या महसुली उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न केला। त्यावेळेला कुठल्याही प्रकारची करवाढ ही अर्थसंकल्पामध्ये घेतली नाही। मला वाटते काल परवा एक गटनेत्याची मुलाखत कालचीच ऐकली की ही जर करवाढ करायची होती तर अर्थसंकल्पात का नाही केली। वास्तविक पाहता मी काल पण सांगितलंय
आणि माननीय महापौर महोदया त्यांच्या अध्यक्षतेखाली कधी कधी आमचा आग्रह असताना सुद्धा सर्वांना विश्वासात घेऊन एक चांगल्या प्रकारे सभागृह चालावं अशा मताच्या त्या स्वतः आहे. म्हणजे कधी कधी आमचा आग्रह असतो की नाही, आपल्याला असं नाही करायचं, तरी सुद्धा त्या सर्वांना घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतात. आणि त्याच पद्धतीनं अर्थसंकल्पामध्ये सुद्धा त्यांनी तसं काम केलेलं आहे, सर्वांना विश्वासात घेऊन काम केलेलं आहे. एक साधी गोष्ट आहे, करवाढीच्या बाबत जो काही गैरसमज नागरिकांच्या मध्ये पसरवला जातोय. साधारण आपल्याकडं 6,58,000 घरं यामध्ये स्ट्रक्चर कराला असणारी 6,58,000 घरं आहे आणि त्याच्यातून साधारण 1,000 कोटीचं आपल्याला उत्पन्न मिळायला पाहिजे. हे ढोबळ आपली एक त्यामध्ये कल्पना आहे. परंतु आम्हाला मिळतं किती, तर 900 कोटीपर्यंत उत्पन्न मिळतं. 100 कोटी थकबाकी राहते. आता थकबाकी राहते, मी असं पण ऐकलंय की बिल्डर लोकांच्याकडे थकबाकी एवढे थकबाकी राहते, म्हणजे थकबाकी ठेवत नाही, ती त्या वर्षाची असते, त्यांच्यावरती नियमाने त्या ठिकाणी कारवाई करून आपण ती वसूल करून घेऊ. परंतु माननीय महापौरांच्या अध्यक्षाखाली हे पण ठरलेलं आहे आणि यासाठी मला वाटतं राम रेपाळ्यांचं नाव घ्यावं लागेल की सातत्याने गेली 2 वर्ष ते प्रयत्न करत असतात की ज्या घरांना कर लागलेला नाही त्या घरांना सुद्धा कर लागला पाहिजे. काही ठिकाणी कर लागलाय, परंतु कर रहिवासी लागलाय आणि त्याचा वापर कमर्शियल होतोय, तर त्यामध्ये सुद्धा लागला पाहिजे. त्याच्यातून सुद्धा महसुली उत्पन्न मिळायला पाहिजे. ते उत्पन्न पण साधारण 200-250 कोटीच्या घरातलं उत्पन्न आहे. त्याच्यातून ते करण्यासाठी भूमिका घेतली. माझ्या माहितीप्रमाणे काल परवापासूनच दिवा मुंब्रा विभागातून त्याची शिबिरं लावून ते आयोजन केले. दुसरं गोष्ट, 1-2.5 लाख घरापर्यंत अशी काही घरं आहेत की त्यांना कर आकारणी झालेली नाही आणि त्याच्यातून मिळणारं उत्पन्न सुद्धा आम्ही निश्चित प्रकारे त्या ठिकाणी 300 कोटीपर्यंत करणार आहोत. आता या करवाढीतून किती मिळणार? मुळात ही करवाढ काय आहे? 1200 कोटी आहे, काय 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 टक्केवारी सांगताय, तर ही करवाढ ही करयोग्य मूल्यावरती आकारलेली आहे. करयोग्य मूल्यावरती 12% आणि 20% अशी करवाढ आहे. त्याच्यामुळं जो भ्रम निर्माण केला जातोय तो चुकीचा आहे आणि याच्यातून एक 100 ते 150 कोटीचं उत्पन्न महापालिकेला महसुली उत्पन्न मिळणार आहे. आता बघा, त्या वेळेला वाढवली नाही, परंतु आम्ही कराच्या रूपाने किमान 1600 कोटी मिळावे अशी अर्थसंकल्पामध्ये तरतूद केलेली आहे. आता 1600 कोटीचं उत्पन्न जर मिळालं पाहिजे, त्याकरता लागणारी असणारी थकबाकी, नंबर 1 जी असणारी थकबाकी, नंबर 2 की त्या ठिकाणी ज्यांना कर आकारणी झाली नाही त्या ठिकाणची कर आकारणी करण्यासंबंधीची भूमिका, त्या ठिकाणी काही ठिकाणी माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशामुळं कर आकारणी झाली नाही, त्या ठिकाणी मला वाटतं सेवा शुल्क अशा प्रकारचं करून सुद्धा आपल्याला, कारण महापालिकेच्या वतीने त्या ठिकाणी आपलं काम होतं म्हणून आपण ही योजना आखली आणि 1600 कोटीचं उद्दिष्ट आपल्याला पार करायचं आणि त्यासाठी ही निश्चित प्रकारे करवाढ आहे. करवाढ 12% निवासी मिळकतीवर करयोग्य मूल्यावरतीच आहे आणि अनिवासीला 20% आहे. हे अगदी सूर्यप्रकाशासारखं स्वच्छ आहे. तुम्हाला सर्वांना माहीत असेल, आम्ही यासाठी सर्व गोष्टी फक्त एक कराच्या रूपाने नाही, तर शहर विकासमध्ये सुद्धा एक अभय योजना या ठिकाणी मंजूर करून घेतलेली आहे. ज्या इमारतींना ओशी नाहीत, ज्या इमारती फक्त सीसी घेऊन ओशी घेतलेला आहे, ज्याच्यामध्ये शहर विकास विभागाच्या नियमामध्ये कुठेही अडचण नाही, परंतु ओशीला जो दंड वगैरे जे काय लागतं त्याच्यामुळं ओशी घेतलेली नाही, त्या ओशी नसलेल्या इमारतींना सुद्धा ओशी द्यायचं अशा प्रकारची 1 वर्षासाठी अभय योजना शहर विकासाच्या माध्यमातून त्या ठिकाणी राबवली. मुळात याच्या पाठीमागची पार्श्वभूमीच एक आहे की आम्हाला महसुली उत्पन्न निश्चित प्रकारे वाढवावं लागणार आहे, कारण 1300 कोटी जे 6219 आणि 1300 कोटी वाढवले ते आम्हाला निश्चित प्रकारे आपल्याला महसुली उत्पन्न वाढवावं लागणार आहे. त्या अनुषंगाने आम्ही निश्चित प्रकारे या ठिकाणी प्रयत्न करतोय. माननीय आयुक्तांच्या आदेशाने अभय योजना सुद्धा त्या ठिकाणी सुरू झालेली आहे.
तुम्हाला सर्वांना चांगल्या प्रकारे माहीत आहे की शिंदे साहेबांचं विजन जे आहे ठाणे शहराच्या बाबत, मला वाटतंय आपल्या समोर सर्वांच्या समोर सादर सुद्धा केलंय. त्या ठिकाणी ठाणेकरांचा प्रवास आता सुपरफास्ट होणार. ईस्टर्न फ्रीवे ते विस्तार छेडानगर सर्कल, साकेत वाया आनंदनगर, मुंबई ठाणे 30 मिनिटात सिग्नल मुक्त प्रवास होणार. समृद्धी महामार्गावर येणारी वाहने ठाणे शहराला बायपास करून परस्पर मुंबईच्या दिशेने जातील. घोडबंदर रोडला पर्यायी रस्ता उभारणार. ठाणे कोस्टल रोड गायमुख ते साकेत. घोडबंदर रोडवरून खाली पलीकडे विकसित होत असलेल्या नवीन ठाणेची कनेक्टिव्हिटी वाढवणार. ठाणे कोस्टल रोड मीरा रोड मागे कोस्टल रोडला जोडणार. ठाणे ते बोरिवली अंतर 20 मिनिटात पूर्ण करण्याचा बोगदा. कोपरी ते पटणी हा पूल उभारणार. विरार ते अलिबाग मल्टीमोड कॅरिडोर उभारणार. वडाळा ते कासार वडवली गायमुख मेट्रो 4चं त्या ठिकाणी काम करतोय. वडाळा ते कासार वडवली मेट्रो काम. कापूर बावडे येथून भिवंडी कल्याण तळोजा दिशेने जाणाऱ्या मेट्रो मार्गाचं ठाणे अंतर्गत मेट्रो प्रकल्पाला चालना देणार. लास्ट माईल कनेक्टिव्हिटी पॉड टॅक्सीचे ठाणे बुलेट ट्रेन स्टेशन मल्टीमॉडल इंटिग्रेशन करणार. एकंदरीत काय, खेडकाळे येथे 20 एकर जागेवर त्यामुळे अम्युझमेंट पार्क करणार. एकंदरीत काय तर ठाणे शहर हे बदलतंय शहर, आणि ठाणे शहर बदलत असताना, ठाण्याचं वाढतं नागरीकरण होत असताना त्या ठिकाणी विकासाची गंगा शिंदेसाहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी निश्चित प्रकारे वाहते. हे आम्हाला सर्वांना माहीत असेल. आता फक्त आम्ही हेच नाही केलं, तर हे करत असताना आम्ही काही उद्दिष्ट ठेवलेले, काही उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून घेतलेले आहे. हे जे आम्हाला महसुली उत्पन्न वाढण्यासंबंधी आम्हाला काय करता येईल, तर MIDC विभागामध्ये MIDCला आम्ही त्या ठिकाणी सर्व इन्फ्रा पुरवतो महापालिकेच्या माध्यमातून, पण MIDCतून आम्हाला उत्पन्न मिळत नाही. त्या दृष्टिकोनातून आम्हाला उत्पन्न मिळायला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून आम्ही माननीय नगर विकास मंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री आमचे नेते शिंदे साहेबांशी चर्चा केली, माननीय आयुक्तांशी चर्चा केली, आणि त्या दृष्टिकोनातून संबंधित मंत्र्यांशी पत्रव्यवहार करून त्यांच्याकडून आम्हाला अतिरिक्त निधी किती मिळेल या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्याचं काम केले. स्टॅम्प ड्युटी आहे, स्टॅम्प ड्युटी 1% ही महापालिकेची मिळते. त्या स्टॅम्प ड्युटीच्या माध्यमातून सुद्धा महाराष्ट्र शासनाला ती स्टॅम्प ड्युटी जाते. ती स्टॅम्प ड्युटी आम्हाला डायरेक्ट महापालिकेमध्ये मिळायला पाहिजे, कारण तो महाराष्ट्र शासनाकडून मिळत असताना साधारण आता 300-350 कोटी त्या ठिकाणी आम्हाला ड्यूज आहे, तर ते आम्हाला डायरेक्ट मिळावे या ठिकाणी प्रयत्न करतोय. पाण्याचे दर असंतुलित आहेत, ते पाण्याचे दर एकत्रित करावं आणि त्या पाण्याच्या दरातून किमान 100 ते 150 कोटीचा आम्हाला त्या ठिकाणी फायदा होईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करायचे. GST ज्या वेळेला आपल्याला तुमचा ऑक्ट्राय गेला त्यावेळेच्या मोजमापाप्रमाणे वास्तविक पाहता GST ही शासनाकडून मिळते, आणि त्या GST मिळते ती साधारण 1500 कोटीच्या दरम्यान मिळते. पण ठाणे शहराची आत्ताची परिस्थिती पाहिलं तर ती GST किमान 2500 कोटी मिळायला पाहिजे. त्या दृष्टीने सुद्धा महाराष्ट्र शासनाच्या स्तरावर प्रयत्न करण्याची आम्ही भूमिका घेतलेली आहे. ठाणे शहरामध्ये असणारे काही ते TMTचे असतील, अम्युनिटी प्लॉट असतील, ते PPP तत्वावरती त्या ठिकाणी विकसित करून त्याच्यातून महापालिकेला उत्पन्न कसं मिळेल या दृष्टिकोनातून आम्ही सातत्याने प्रयत्न करतोय. कळवा हॉस्पिटलला साधारण 500-550 कोटी वर्षाचे जातात. याच्यातून शासनाच्या मार्फत आम्हाला मानधन कसं मिळेल त्या दृष्टिकोनातून कळवा हॉस्पिटल सुद्धा वापर करतोय. आता हे सगळ्या गोष्टी, काही गोष्टी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या जे तुमच्याकडे आज करवाढीसाठी आरोप करतात, त्यासाठी मला एकच विनंती त्यांना करावीशी वाटते की शेवटी आपण एकत्र सत्तेत आहोत. जर हीच ताकद आपण जर एकत्रितपणे राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्याकडे लावली, आणि GST सारखा विभाग असेल, स्टॅम्प ड्युटी सारखा विभाग असेल, कळव्यासारखा विभाग असेल, जर आम्हाला शासनाकडून त्या ठिकाणी मिळणारा निधी जर मिळाला तर आपल्याला ही अडचण येणार नाही. त्यासाठी मला वाटतं त्यांनी आम्हाला हातात हात घालून आपल्याला काम करणं गरजेचं आहे. दुर्भाग्याने वाटतं
की माननीय महापौरांच्या अध्यक्षतेखाली गटनेत्यांची आदल्या दिवशी बैठक झाल्यानंतर त्या बैठकीप्रमाणे सभागृहामध्ये चर्चा होते आणि वास्तविक पाहता करवाढीच्या बाबत जर बोलायचं झालं तर आमचे ज्येष्ठ सदस्य राम रेपाळे साहेबांनी त्या ठिकाणी करवाढीच्या संदर्भात त्यांनी त्यांची भूमिका मांडली. त्यांची भूमिका मांडल्यानंतर सभागृहातल्या एकाही सदस्यांनी कुठल्याही प्रकारची तिथं वाच्यता केली नाही आणि ती वाच्यता केली नसल्यामुळं त्या ठिकाणी पुढचा विषय आला. गटनेत्यांच्या बैठकीमध्ये हा विषय मंजूर करायचं ठरलं. सभागृहामध्ये चर्चा झाली. बरं, ठराव हा बहुमताने झालेला नाही तर एकमताने झालेला आहे. आता एक निश्चित आहे की सभागृहामध्ये झालेला ठराव नंतर त्यांची चूक त्यांच्या श्रेष्ठीमुळं त्यांच्या कदाचित लक्षात आली असेल. कदाचित ती शिस्त त्यांच्या पक्षाच्या प्रमुखांनी त्यांना दिलेली असेल, ती त्यांना पाळता आली नसेल. आम्ही तर निश्चित प्रकारे आमचे नेते जे पवन कदम यांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत निरोप पाठवतात, त्याची तंतोतंत अंमलबजावणी आमच्यामध्ये आम्ही करतो. परंतु असा प्रकार कदाचित त्यांचा गैरसमज झालेला असेल. परंतु शहराचा गाडा हाकत असताना निश्चितच प्रकारे ठाणे शहर विकसित होत असताना, ठाणे शहर बदलत असताना शेवटी बदलतं शहर सगळ्या गोष्टी असतात. त्याला आर्थिक नियोजनाची गरज असते आणि आर्थिक नियोजन करायचं असेल तर या भूमिका ह्या घ्याव्या लागतात. गेली 11-12 वर्ष अशा भूमिका घेतल्या नव्हत्या. त्यामुळं हा संपूर्ण गैरसमज आहे असं मला वाटतं. यासाठीच आपल्याला या ठिकाणी पाचारण केलेलं आहे. समाजाचा ताळमेळ करूनच ते केलं जातं. गेल्या 3 वर्षात प्रशासकीय राजवट होती. शिंदे साहेबांकडनं मुख्यमंत्री पदाच्या काळात भरघोस निधी दिला गेला बऱ्याच विकास कामांना. त्याचाही निधीचा विनियोग पालिकेकडनं काही प्रकल्पांसाठी झाला. असं असतानाही जमा खर्चाचं गणित बिघडलं का? उत्पन्न वसुलीत पालिका प्रशासन अपयशी ठरलंय का? आणि त्याच्यामुळे ठाणेकरांवर करवाढ लागावी लागते. नाही, एक लक्षात ठेवा, आपण तो प्रश्न विचारला तो बरोबर आहे. मार्चमध्ये अर्थसंकल्प सादर झाला. मार्चमध्ये अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर आपण ज्या पद्धतीने स्पिलओव्हरमध्ये होतो, त्यानंतर आमचे सभागृह नेते ज्यांना सभाशास्त्र समजतं आणि आर्थिक धोरण पण कळतं, जगदाळे साहेब यांच्या माध्यमातून 3 महिने महापौरांच्या अध्यक्षतेखाली आम्ही बजेट संदर्भात सतत मिटिंग घेतल्या. मार्चमध्ये बजेट सादर झाल्यानंतर 3 महिन्यामध्ये अनेक मिटिंग झाल्या. त्याच्यामध्ये शहर विकासाच्या बाबतीत झालं, पाणी खात्याच्या बाबतीत झालं, जाहिराती विषय झालं, टॅक्सच्या संदर्भात झालं, इतर स्थावर मालमत्ता. आपण आपली आर्थिक बाजू कशा पद्धतीने सक्षम करू शकतो आणि महापालिकेला सरप्लसमध्ये आणू शकतो, महापालिकेची जी स्तर आहे तो चांगल्या पद्धतीने उंचावू शकतो, ह्या संदर्भात आम्ही धोरण निश्चित केलं. आणि हे करत असताना आमच्याकडे जी काय आर्थिक स्रोत आहेत ते वाढवण्यासंदर्भात गेली 3 महिने बैठका चालू आहेत. आणि 3 महिन्याच्या बैठकीत नाही 3 महिन्याच्या बैठका ती 3 वर्ष नाही, प्रशासनाचा फेल्युअर नाही. कोविड नंतर प्रशासनाची आर्थिक स्थिती खरोखर हालाकीची आहे. कोविड नंतरची परिस्थिती, त्याच्यानंतर प्रशासनच होतं ना. आम्ही आता येऊन 8 महिनेच झालेत आणि ह्याच्यामध्ये जे काही स्पिलओव्हर आहे त्याचा दर्जा उंचावण्याकरताच आम्ही हे धोरण निश्चित केलेलं आहे. त्यामुळे मला वाटत नाही प्रशासनाचं हे फेल्युअर आहे. प्रशासनाने आम्हाला, महापौरांना, जगदाळे साहेबांना, सर्वांना विश्वासात घेऊनच हे बजेट सादर केलंय आणि त्याच्यानंतरची ही जी काही स्थिती आहे ती ह्या ठिकाणी आपल्याला सभागृहात मांडली. मुंबई झाली, नवी मुंबई झाली, ह्या इथे भाजपचा महापौर आहे. इथे शिवसेनेकडून त्यांना व्यवस्थित मदत होते किंवा त्यांच्याकडून कामकाज चालवलं जातं. पण ठाण्यामध्ये जिथे शिवसेनेचा महापौर बसलाय त्या महापौरांना सातत्याने कोंडीत पकडण्याचं काम भाजपा का करते? मला आश्चर्य वाटतं. नवी मुंबईमध्ये परिवहनची निवडणूक डोळ्यासमोर घ्या ना. एकतर्फी झाली, काय केलं? एकतर्फी झाली ती. अरे कुठे न्याय आहे? न्याय फक्त ठाण्यात आहे. ठाण्यामध्ये सर्व घ्यायला शिका. तो प्रश्न विचारायचा आहे. भाजपा का साधी गोष्ट आहे, तुम्ही एकच निवडणूक घ्या. भाजपा का उलट शिंदे साहेबांचं मोठं मन आहे सगळ्यांना बरोबर घेऊन. माझा प्रश्न तोच आहे की मुंबईमध्ये आणि नवी मुंबईमध्ये शिवसेना भाजपा बरोबर सत्तेमध्ये सहभागी आणि तिथे ती त्यांना साथ देते. पण ठाण्यामध्ये शिवसेनेच्या महापौरांना भाजपा का कोणते? पुन्हा सांगतो, त्यांची अवस्था आहे हो. भारतीय जनता पक्ष आमच्या विरोधात नाहीये. भारतीय जनता पक्षाने आम्ही बरोबर आहोत. परंतु 1-2 माणसं जी आहेत ती महासभा संपल्यानंतर जे काय कान पिचके देतात किंवा मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करतात, त्याची दखल देवेंद्रजी फडणवीस साहेब घेतील. आम्हाला तक्रारी करायला आम्ही सक्षम आहोत. शिवसेना सक्षम आहे आणि शिवसेना याच्या अगोदर सुद्धा युती नसताना सुद्धा सत्तेत होती. शिवसेनेचा भगवा 35 वर्षापासून या ठाणे महापालिका फडकतोय.
पुढची 35 वर्ष सुद्धा शिवसेनेचा भगवा ह्या मालिकेवर डौलाने फडकणार आहे. भूमिका काय असेल आपण आता पुढची भूमिका काय असेल विरोध केलेला आहे आपण मंजूर केलेला आहे महापौर मंजूर शहराचा झालेला अखंड विकासाला कुठेही हे राहणार नाही. मंजूर झाला विषय तुम्ही हे देणार ती सिस्टीम अवैध आहे तुमची ती लोकांना समजत नाही की एक्झॅक्टली काय करणार तुम्ही. आम्ही कळवू. पण शिबिर आहे करणार ना त्याच्यावर आयोजित. एका पदाचा दंड आहे त्यांना पण तुम्ही देणार आहात का फक्त कायद्याच्या कक्षेत बसताना हे लोक आहेत आणि बिल्डरनी त्यांना हे केले त्याच लोकांना देणार आहात किंवा इलिगल 2-3 मजले जोडून त्यांना देणार आहात त्यांनी पार्किंग सोडून त्यांना पण तुम्ही देणार हे जर लोकांना समजून द्या कारण अनेक लोक आम्हाला फोन करतात तर ती एक नाही नाही system त्याच्यासाठी माननीय महापौर महोदया पहिले सर्व नगरसेवकांना ते समजावून सांगणार आहेत. नगरसेवक आपापल्या प्रभागामध्ये ज्या ज्या सोसायटी असतील त्या सोसायटींच्या मीटिंग घेऊन त्या ठिकाणी त्यांना सांगणार आहे की काय आहे योजना. असं म्हणणं आहे की पूर्वीचा जो काही 500 कोटीहून अधिकचा जो काही कर थकबाकी आहे ती जमा न करता अशा प्रकारची करवाढी करणं हे चुकीचं आहे. आपली नेमकी महापौर म्हणून काय नेमकी भूमिका आहे? महाराष्ट्राचे सचिव राम रेपाळे साहेब, सभागृह नेते जगदाळे साहेब, गटनेते पवन कदम, नगरसेवक विकास रेपाळे, नम्रता भोसले. मला वाटतं आत्ता सविस्तर माहिती अर्थसंकल्पावर असू देत, इतर सगळ्या कामांवर असू देत, या सर्वांनी दिलेलीच आहे. मला वाटतं नगरसेवकांची महासभा होण्याआधी अजंठ्यावरती सर्वपक्षीय गटनेत्यांची एक बैठक घेतली जाते आणि ठाणे शहरामध्ये जी विकास कामं केली जाणार आहेत, प्रत्येकाच्या प्रभागातली जी कामं केली जाणार असतील ती विषयपत्रिकेवर जेव्हा आणली जातात आणि ती एकमताने निर्णय देण्यासाठी सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक घेतली जाते. या बैठकीमध्ये सर्व निश्चित केल्यानंतर, निर्णय घेतल्यानंतर मला वाटतं प्रत्येक गटनेता आपापल्या पक्षाच्या मीटिंग आपापल्या दालनात घेतात आणि तिथेही हे सर्व विषय मंजूर केले जातात. आणि त्यानंतर जर विरोधकांचा हा असा विषय असेल की आपण मंजूर एक करतोय आणि जर नंतर महासभेमध्ये तुम्ही वेगळं विषय तिथे मांडता तर हे खूप चुकीचं आहे. मित्रपक्ष म्हणून भाजपने एक निश्चित केलं पाहिजे की दरवेळेला तुम्ही बोलता एक आणि करता एक. तर कुठेतरी स्वतःला तुम्ही आधी एक्सप्लेन करा, स्वतःला आधी निश्चित करा की कुठले विषय आपण सर्वपक्षीय मीटिंगमध्ये निश्चित करतो आणि महासभेमध्ये आपण त्या एका कुठल्या तरी विषयावर उठाव करतो. ज्या पद्धतीने मला वाटतं पहिलीच महासभा त्या लोकांनी अशाच पद्धतीने केली होती. दुसरी महासभा त्याच पद्धतीने केल्यानंतर सर्वप्रथम असं होतं की प्रत्येक गट मीटिंग प्रत्येक पक्षाची व्हायची. पण मी नंतर असं ठरवलं की आपण सर्वपक्षीय गट मीटिंग घेऊया. त्याच्यामध्ये सर्व अजेंड्यावर आलेले जे विषय ते मंजूर करून सर्वांसमोर एक बहुमताने करूया आणि नंतर महासभेमध्ये ते विषय प्रत्येक गटनेता आपापल्या नगरसेवकांना ते सांगेल. आणि हे असताना सुद्धा दरवेळेला जर अशाच प्रकारची भूमिका मित्रपक्ष भाजप जर करत असेल तर ते चुकीचं आहे. मला वाटतं उपमहापौर कृष्णा पाटील यांनी जी भूमिका आज दर्शवली आहे अत्यंत चुकीची आहे. जर असं काही तुम्हाला वाटत असेल तर मला वाटतं महापौर दालनामध्ये पुन्हा एकदा की आमच्या नगरसेवकांना ह्या काही गोष्टी मान्य नाही आहेत तर त्याच्याबद्दल सविस्तर चर्चा आपण महापौर दालनामध्ये केली पाहिजे. कारण मला वाटतं पॉझिटिव्हिटी ठाणे शहराचं भवितव्य आणि भविष्य पुढच्या येत्या काळात ज्या प्रकारची विकास कामं आपल्या ठाणे शहरामध्ये महाविकास महायुतीने चालू आहेत आणि महाराष्ट्राचे मुख्य नेते आपले उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जर सगळी विकास कामं चालू आहेत तर मला वाटतं आपण कुठेतरी सर्वांनी एकत्र येऊन काम करणं योग्य आहे.